हाय गाईज, गुड मॉर्निंग. प्रतिज्ञा ब्लॉगमध्ये वेलकम. सकाळी भाकरी वगैरे बुजल्या, मग मस्त आंघोळ वगैरे केली. मग भैया आलेला, बांगडेवाला भैया. बाईची स्माईल बघ, बांगडे घेते तर. बांगड्या वगैरे घेतल्या. मग गेलो मच्छी आणायला. मच्छीवाल्या ताई आल्या, त्या मच्छी घेतली. नाही काजाची बघा, चड्डी समोर लावून नाकटात चालले. पोहे वगैरे खाऊन घेतले. फ्रुट्सवाला आलेला, फ्रुट्सवाल्याकडून फ्रुट्स घेतले. मग नंतर गेलो जेवण बनवायला. सगळी मिळून जेवण बनवू. ने भाताला बघा कावरा उकळला आले, निघताच उकलते तापलेल्या माणसांसारखं. जाऊ दे. सगळी मस्त कामकार्य होतं. मग गेलो मी रियांशला आणायला. रियांशची बस येणार होती. एकच दिवशी बसला गेला, नुसताच रडत होता. घरावर गेलो. मग रियांशची बस आली, रियांशला घ्यायला गेलो. जसं किती वर्षांच्या भेटले तर मला. पहिल्यांदाच बसमध्ये गेला आणि एकच दिवशी गेला. त्याच्यानंतर काय बसमध्ये गेला नाही तो. त्याला दुकानात नेला. दुकानात थंडा घेतला, पाहुणे येईल ती म्हणून. आणि त्याला खायला वेळेला दिला. काही पण खातान पोरा. काय आवडतं काय माहिती त्याला. नंतर कुशलताचे घेतले मी नेल आर्ट्स करायला. नेल आर्ट करायला घेतले. तिचं कॅटाय केलेले, तिचे कॅटाय आणि गोल्डन शेड टाकलेला. तिचे नेल आर्ट मस्त आणि हार्ट शेप टाकलेला थोडासा. नंतर संध्याकाळी रियांशला क्लासला सोडायला गेलो. रियांशला क्लासला लय मज्जा येते त्याला. आता स्कूलला क्लासला जायला लय मज्जा येते. मग गेलो कोळेगावला गुरुवारांचं सामान आणायला. मस्त सामान वगैरे घेतला. फळबिला घेतली, पेनी घेतली, हार घेतला. मग निघलो घरा. तर भाऊ बोलतं पंचिंग करायचे. मग माडान थांबलो. घरा गेलो ना. मग कोलबी घालायला घेतली. कोलबी छोटी घेतलेली, कोलबी घातली. आजचा दिवस लय थकलेला होता. नंतर भाजी घालून घेतली आम्ही. वांग्याचा भरीत, चंपाषष्ठी होती म्हणून वांग्याचं भरीत केला. मग छोटीशी पाणीपुरीची पार्टी करून आजचा ब्लॉग एवढाच आहे. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. माझा ब्लॉग आवडलाच नक्की कमेंट करा, लाईक करा. सो गुड नाईट. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.